नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. CTT परीक्षा देत असलेल्या उमेदवारांसाठी आपण मराठी भाषेविषयी विविध नोट्स या ठिकाणी घेऊन येत आहोत व्हिडिओच्या स्वरूपामध्ये. तर आजची जी काही नोट आहे, आजची जी काही माहिती आहे, तर ती व्हिडिओ आपला 7वा आहे आणि आजच्या जे काही टायटल किंवा जे काही शीर्षक आहे तर ते आहे भाषा अध्ययन आणि अध्यापन पद्धती. तर अध्यापन पद्धती ह्या खूप महत्त्वाच्या आहे आणि यावर आधारित प्रश्न या ठिकाणी CTT परीक्षेमध्ये येत असतात. त्याचप्रकारे TET परीक्षा देखील या ठिकाणी होणार आहेत. तर TETसाठी सुद्धा देखील या पद्धती महत्त्वाच्या आहे. तर दोन्ही परीक्षेची तयारी आपण या ठिकाणी करत आहोत. तर अध्यापन पद्धती नेमका कोणकोणत्या आहे आणि त्या कशाप्रकारे त्या ठिकाणी आपण त्याचा अवलंब करत असतो, त्याचप्रकारे विद्यार्थ्यांना त्याचा कशाप्रकारे फायदा होतो यावर आधारित काही प्रश्न CTT परीक्षेमध्ये विचारलेले जातात. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आजचा पुढचा जो काही टॉपिक आहे आपला तो आहे आजचा प्रश्न. आज एक प्रश्न या ठिकाणी आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत असतो. त्याप्रकारेच डिसेंबर 2021 या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. व्याकरणाच्या नियमावर भर देणे आणि त्या संबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजे कोणती? तर यामध्ये पर्याय आहे थेट पद्धत, उद्गामी पद्धत, निगमन पद्धती की व्याकरण भाषांतर पद्धत. तर अशा प्रकारे 4 पर्याय तुमच्यासमोर दिसत आहे. हा टॉपिक पूर्ण शिकवून झाल्यानंतर तुम्ही या प्रश्नाचा विचार करायचा आहे किंवा याचा उत्तर कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायचं आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नेमकं अध्यापन पद्धती म्हणजे काय किंवा भाषा अध्यापन पद्धती कशासाठी असतात, यांचे उपयोग काय ते आपण बघणार आहोत. भाषा अध्यापन करताना ती प्रभावी होण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे एखादं त्या ठिकाणी गोष्ट आहे किंवा एखादी संकल्पना आहे ती स्पष्ट करायची आहे विद्यार्थ्यांसमोर, तर ती समोर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी असतात, जेणेकरून ते विद्यार्थ्याला ती गोष्ट, ती संकल्पना लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे ते आत्मसात करता येईल आणि सोप्या माध्यमातून कशाप्रकारे आत्मसात केली जाईल यावर आपण विचार करतो. तर याच अध्यापन करताना पाठ्यांश महत्त्वाचा असतो. प्रभावी अध्यापन करताना कोणती पद्धत निवडावी हे शिक्षकांचे कौशल्य असते. तर हे शिक्षकांच्या त्या ठिकाणी कौशल्यावर आधारित आहे की कोणती पद्धत, कोणता टॉपिक शिकवण्यासाठी, कोणता घटक शिकवण्यासाठी कोणती पद्धत वापरणार आणि ती किती प्रमाणात त्या ठिकाणी प्रभावी ठरणार हे कितपत महत्त्वाचं आहे, तर हे शिक्षकांवर अवलंबून आहे. चला तर पहिली पद्धत आहे कथन पद्धती. भाषा कौशल्यामध्ये पहिली पद्धत आहे कथन पद्धती. भाषा कौशल्याच्या सामर्थ्यावर पटवून देणे म्हणजे कथन करणे होय. एखाद्या प्रसंगाच्या अभिनयाद्वारे वर्णन करणे किंवा कथा सांगण्यासाठी करावयाच्या कृती लागतील असे म्हणतात. कमी वेळेत अधिक गोष्टी सांगण्यासाठी ही पद्धत वापरली जाते आणि कमी वेळेत अधिक माहिती त्या ठिकाणी, अधिक गोष्टी सांगण्यासाठी किंवा अधिक त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो की मूल्य शिकवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. मग या पद्धतीचे गुण कोणकोणते आहे, याचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा केला जातो ते आपण बघणार आहोत. तर तुम्हाला प्रश्न कशाप्रकारे येऊ शकतो यावर की खालीलपैकी कोणता गुण कथन पद्धतीचा नाही, असा निगेटिव्ह प्रश्न येऊ शकतो किंवा कोणता गुण त्या ठिकाणी कथन पद्धतीचा आहे, अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर अपरिचित गोष्टींचे कथन करण्यासाठी उपयोगी लहान वयोगटाबरोबरच मोठ्या वयोगटासाठी उपयोगी. मग अपरिचित म्हणजे काय, तर जे आपल्याला परिचित नाही, जे आपल्याला माहीत नाही अशा गोष्टींचं त्या ठिकाणी कथन करण्यास उपयोगी लहान वयोगटाबरोबरच, म्हणजे फक्त लहान मुलांनाच ही पद्धत लागू होते तर नाही, याबरोबरच मोठ्या वयोगटासाठी देखील ही पद्धत उपयोगी ठरते. त्यानंतर आवाजात चढउतार, उच्चार स्पष्टता अधिक प्रभावी ठरतात आणि उच्चाराची जी काही स्पष्टता आहे ती अधिक प्रभावी या पद्धतीमध्ये ठरत असते. त्यामुळे कथन पद्धत ही अधिक प्रभावी होऊ शकते किंवा तिचे हे गुण आपण या ठिकाणी बघत आहोत. यानंतर पुढचा गुण आहे तिचा की विद्यार्थ्याला संधी एखाद्या प्रसंगावर बोलण्यासाठी दिले तर आत्मविश्वास त्याचा वाढीस लागतो आणि विद्यार्थ्याला देखील विविध संधी या कथन पद्धतीच्या माध्यमातून देत असतो आणि एखादी कथा किंवा त्याचा जर अनुभव त्या ठिकाणी शेअर करायला सांगितला तर तो कथेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याची जी काही बोलण्याची जी वक्तृत्व जी काही शैली आहे ती वाढीस लागते. त्याचप्रकारे त्याचा आत्मविश्वास देखील वाढतो.
पुढचं आहे नाट्यकरण पद्धत. तर नाट्यकरण म्हणजे काय, तर एखादा प्रसंग असेल तर त्याला नाट्यरूपामध्ये सादर करणे. मग वयोगटानुसार या पद्धतीचा वापर करावा लागतो. पाठाचे नाट्यकरण करणे उत्कृष्ट. संवाद शैलीचा वापर वेशभूषा असल्यास अधिक प्रभावी त्या ठिकाणी ठरत असते. मग वयोगटानुसार का म्हटले, कारण लहान वयोगट जर असेल तर त्यांच्यानुसार वेगवेगळे आवाजात किंवा वेगवेगळी वेशभूषा घालून त्या ठिकाणी ही पद्धत वापर केला जातं. परंतु मोठा वयोगट असेल तर त्यासाठी उत्कृष्ट संवाद शैलीचा वापर आपल्याला करावा लागत असतो. मग वयोगटानुसार या पद्धतीचा जो अवलंब आहे तो आपण करू शकतो आणि त्यामुळेच ती जास्तीत जास्त प्रभावी ठरते. या पद्धतीचे कोणकोणते गुण आहेत तर बघा, विविध अनुभव, आत्मविश्वास, संवाद, पाठांतर या क्षमतेचा विकास होतो. म्हणजे एखादा पाठ तुम्हाला नाट्यरूपात दिलेला आहे किंवा तुम्ही त्याला नाट्यरूपामध्ये बनवू शकता. मग एखादा पाठ आहे आणि त्या पाठावर विद्यार्थ्यांना जे काही संवाद आहे ते पाठ करणे किंवा बघून त्या ठिकाणी ते बोलणे अशा प्रकारे सांगायचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढतो आणि संवाद शैली जी आहे ती देखील वाढते. पाठांतर या क्षमतेचा देखील विकास होत असतो या पद्धतीमुळे. पुढे आहे सृजनात्मक भावना विकसित. आता सृजनात्मक म्हणजे काय, तर या ठिकाणी सृजनात्मक आहे शब्द. सृजनात्मक भावना म्हणजे काय, तर काही नवनिर्मिती करण्याची भावना त्यांच्यामध्ये विकसित होते. एखाद्या वेळेस तुम्ही पाठावर आधारित जर नाट्यकरण घेतलं तर पुढे त्यांना एखादा काल्पनिक विषय जर दिला तर या विषयावर तुम्ही बोला किंवा या विषयावर तुम्ही नाटक करा, तर ते विद्यार्थी आपल्या स्वतःच्या भावना त्या ठिकाणी टाकतात आणि काहीतरी नवनिर्मिती, सृजनात्मक विचार त्यांचे यामधून आपल्याला दिसून येत असतात. पुढचं आहे संवाद कौशल्य वाढीस लागते. आणि नाट्यकरण पद्धतीमध्ये संवाद कौशल्य, कसा प्रश्न विचारायचा, कसं उत्तर द्यायचं, कोणत्या शब्दाला त्या ठिकाणी भाषाची स्पष्टता आहे, तर कुठे आवाजामध्ये चढउतार करायचा, याचे कौशल्य त्यांना प्राप्त होत असते. समोरच्या व्यक्तीचं बोलणं थांबल्यानंतरच आपण बोलण्याला सुरुवात करावी, हे देखील कौशल्य या ठिकाणी त्यांना मिळत असतं. भाषा कौशल्याचा विकास वाढीस लागतो. सहकार्य, सहानुभूती, वक्तृत्व शैलीचा विकास. सहकार्य कशा प्रकारे, तर एखादा समजा दोन विद्यार्थ्यांमध्ये संवाद होत आहे आणि अचानक तो एक समोरचा विद्यार्थी त्याचा संवाद विसरला, तर हा एक विद्यार्थी त्याला मदत करतो, जेणेकरून त्यांचा संवाद त्या ठिकाणी व्यवस्थित होईल. म्हणजे यावरून एकमेकांमध्ये जी काही सहकार्याची भावना आहे ती देखील वाढीस लागते. एकमेकांची सहानुभूती देखील वाढते आणि वक्तृत्व शैलीचा देखील विकास होत असतो. तर नाट्यकरण ही पद्धत अधिक प्रभावी त्या ठिकाणी ठरत असते. पुढे आहे सर्वसमावेशक अध्यापन पद्धती. एकूण 10 अध्यापन पद्धती आहेत, त्यामध्ये ही तिसरी आहे सर्वसमावेशक अध्यापन पद्धती. तर याबाबत सांगताना म्हणता येईल की इतर पद्धतीची मदत घ्यावी लागते. अनेक पद्धतीमुळे प्रभावी अध्यापन होत असते. आता बघा, सगळ्या घटकांना एकच पद्धत मॅच होईल असं नसतं. वेगवेगळ्या पद्धती आहे, वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या घटकांसाठी आपण वापरू शकतो. परंतु काही कधी असे घटक असतात की ज्यामध्ये फक्त एक पद्धत ही प्रभावी ठरत नाही. उदाहरणार्थ कथन पद्धती, आणि एखादा घटक आहे त्यामध्ये फक्त कथन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना आत्मसात होत नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या पद्धतीचा वापर करू शकता. तिने पण नसेल होत तर तिसरी पद्धतीचा वापर करू शकता. तर अशा प्रकारे इतर पद्धतींचा त्या ठिकाणी वापर करून जर तुम्ही तो घटक शिकवत असाल तर त्याला सर्वसमावेशक पद्धती असे म्हणतात. म्हणजे इतर पद्धतींची देखील त्या ठिकाणी तुम्ही मदत घेऊ शकता, जेणेकरून तो घटक अधिकाधिक त्या ठिकाणी प्रभावी ठरतो आणि विद्यार्थ्याला देखील अधिक माहिती त्या ठिकाणी आपल्यापासून, त्या घटकापासून मिळत असते. पुढचं चौथी पद्धत आहे सहकार्यात्मक अध्यापन पद्धती. त्याच्या नावामध्ये तुमच्या लक्षात येईल की सहकार्यात्मक म्हणजे काय, तर एकमेकांना सहकार्य करणे. तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. यामुळे काय होतं, नोट्स जरी तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट वाटत असेल तर परंतु एक्सप्लेनेशन जे आहे, स्पष्टीकरण आहे, यातून तुमच्या लक्षात येईल की नेमकं मला काय सांगायचं आहे किंवा ते मुद्दे कोणते आहे किंवा ते अध्यापन पद्धती जे आहे ते कशा प्रकारे कार्य करू शकतात. तर सहकार्यात्मक पद्धतीचे जे काही गुण आहेत तर ते आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. सहकार्याची भूमिका त्यांच्यामध्ये एक निर्माण होते. वैयक्तिक गटाची जबाबदारी आणि एक टीम लीडर आपण ज्याला म्हणतो, नेतृत्व ज्याला म्हणतो, तर सहकार्यामधूनच त्या ठिकाणी निर्माण होत असतं. त्याचप्रकारे स्वतःची त्या गटामध्ये काय जबाबदारी आहे, मी त्या गटाचा सभासद आहे किंवा मी त्या गटाचा सदस्य आहे तर माझी काय जबाबदारी आहे, ही भावना देखील त्या ठिकाणी वाढीस लागत असते. त्यानंतर आहे सामाजिक कौशल्य. मग समाजात वावरताना देखील आपल्याला अशा प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. तर त्याचंच एक उदाहरण म्हणून त्यांना छोटे छोटे कार्य देऊन, छोटे छोटे गट करून त्या ठिकाणी आपण ही जबाबदारी देऊ शकतो, जेणेकरून सामाजिक कौशल्य त्यांचं वाढीस लागतं. दुसऱ्याच्या भाषण, भावना, विचार समजण्यास वाव त्या ठिकाणी मिळत असतो. सहकार्य म्हणजे सहकार्य ऐकण्याची काही अडचणी असेल तर त्या दूर करण्यासाठी किंवा त्याच्या भावना जाणून घेण्यासाठी या ठिकाणी संधी उपलब्ध विद्यार्थ्यांना होत असते. तर ती अध्यापन पद्धती आहे सहकार्यात्मक अध्यापन पद्धती. पुढे आहे गटाला उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य साधने वापरण्यास मदत होते. सहकार्य असल्यामुळे एकमेकांच्या मदतीने
अधिक कार्य त्या ठिकाणी होऊ शकते आणि गटाला एक उद्दिष्ट, एक हेतू साध्य होण्यासाठी योग्य साधनं देखील वापरण्यास मदत होते. त्याचप्रकारे स्वमूल्यमापनात संधी मिळते. स्वमूल्यमापन म्हणजे काय, तर स्वतःचं मूल्यमापन ते विद्यार्थी करू शकतात. दुसऱ्यांच्या जे काही चुका असेल त्या शोधून तर दूर करू शकतात, त्याची मदत त्या ठिकाणी मिळू शकते. तर अशा प्रकारचे सहकार्यात्मक अध्यापन पद्धती खूप प्रभावी त्या ठिकाणी ठरत असते. पुढचं आहे उद्गामी. उद्गामी पद्धतीवर प्रश्न त्या ठिकाणी आलेले असतात भरपूर वेळा. आता 2013 पासून जर आपण प्रश्नपत्रिका बघितली किंवा तुम्ही या चॅनलवर विविध व्हिडिओ त्या ठिकाणी बघितले तर अवगामी उद्गामी अशा ज्या पद्धती आहे यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की उद्गामी कशाला म्हणायचं, तर उद्गामी उदाहरणाकडून नियमाकडे, हा घटक लक्षात ठेवा. उदाहरणाकडून नियमाकडे जाणाऱ्या जी काही पद्धत आहे तिला उद्गामी पद्धत असे म्हणतात. मुख्यत्वे करून तर व्याकरणमध्ये ही पद्धत अवलंबली जाते. तर व्याकरणाशी रिलेटेड जे आहे, निगडीत आहे, या पद्धतीचा वापर जास्तीत जास्त केला जातो. याचे गुण ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राकडे नियम तयार होतात. ज्ञात म्हणजे काय, माहीत असणे, आणि अज्ञात म्हणजे काय, जे माहीत नसणे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहे त्यापासून आपल्याकडे ज्या गोष्टी माहीत नाही, ज्या गोष्टींपासून आपण अपरिचित आहोत, जे माहिती नाही, अशा ज्ञानाकडे आपली ज्या ठिकाणी वाटचाल होते, अशा पद्धतीला उद्गामी पद्धत असे म्हणतात. उद्गामी म्हणजे काय, उदाहरण अगोदर आणि नियम नंतर. उद्गामी, उदवरून तुमच्या लक्षात येईल का, उद म्हणजेच काय, तर उदाहरण अगोदर घ्यायचं आहे आणि गामी जो शब्द आहे त्याला नियम या ठिकाणी मानायचा आहे. तर उद्गामी लक्षात ठेवायला पण सोपं आहे, उदाहरणाकडून नियमाकडे. तर या पद्धतीचा अधिक वापर केला जातो. यावर देखील अधिक प्रश्न विचारलेले जातात. पुढचा प्रश्न आहे, पुढची जे काही यामध्ये माहिती आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची शंकाचे निरसन त्या ठिकाणी होत असते. शंका जी काही असेल विद्यार्थ्यांना, कारण ते स्वतःच्या उदाहरणावरून त्या ठिकाणी कन्सेप्टकडे जातात, संकल्पनेकडे जातात, त्या नियमाकडे जातात, म्हणून त्यांचं सर्व प्रकारे शंकाचे निरसन होऊन जात असते. पूर्वज्ञानावर आधारित कृती असल्याने विद्यार्थी विचार प्रक्रिया सुरू करण्यास ही पद्धत उपयुक्त आहे. आता बघा, पाठ शिकवताना जर एखादा घटक विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानावर आधारित असेल किंवा विद्यार्थ्यांना तो अनुभव घेतलेला असेल तर तो पाठ शिकवायला अतिशय सोपा जातो. का, कारण आपण कोणताही प्रश्न पूर्वज्ञानावर विचारला तर विद्यार्थी त्याचं हो उत्तर असं देत असतो. त्यांचा जवळचा त्या ठिकाणी तो विषय असल्या कारणाने त्यांना तो खूप आवडतो आणि त्यामुळे ते अध्यापन त्या ठिकाणी प्रभावी होत असते. पूर्वज्ञानावर आधारित कृती असल्याने विद्यार्थी विचार प्रक्रिया सुरू करण्यास ही पद्धत उपयुक्त आहे. स्वयंशोधन प्रक्रिया प्रभावी ठरते. तर स्वयंशोधन म्हणजे काय, तर स्वतःचं त्या ठिकाणी शोध घेणे ही प्रक्रिया जास्तीत जास्त प्रभावी ठरते. की कशा उदाहरणावरून त्या ठिकाणी आपण नियमाकडे वाटचाल करतो ते. पुढची पद्धत आहे आशययुक्त अध्यापन पद्धती. आशय म्हणजेच काय, तर टॉपिक किंवा घटक. आशय म्हणजे जी संकल्पना शिकवायची आहे तिला आपण आशय म्हणतो. याच पद्धतीद्वारे स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. या पद्धतीचे गुण कोणकोणते बघा, तर पाठ्यपुस्तक विश्लेषण होत असल्याने नियोजन व अध्यापनास योग्य दिशा मिळते. शिक्षकांना अध्यापनाची गरज व सूर समजून घेण्यास मदत होते. भाषेतील सर्व घटकांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो. आणि आशय पद्धत जी आहे तर जास्तीत जास्त भाषेतील सर्व या घटकांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो. त्याला विश्लेषण पद्धत देखील म्हणतात आणि आशय किंवा स्पष्टीकरण, आशययुक्त अध्यापन पद्धती किंवा स्पष्टीकरण अध्यापन पद्धतीसुद्धा तिला संबोधतात. पुढे आहे भूमिका अभिनय पद्धती. आता नाट्यकरण पद्धती आपण बघितलं, परंतु भूमिका अभिनय पद्धतीमध्ये काय बदल आहे तर बघा, इतरांच्या भावभावना प्रत्यक्ष अनुभव सादरीकरण, काही शब्द या ठिकाणी आहे वेगळे लक्षात घ्यायचे. भावभावना आणि प्रत्यक्ष अनुभव सादरीकरण कौशल्य वाढीस लागते. त्याचप्रमाणे सहकार्याच्या आणि समाजाच्या भूमिका सामाजिक कौशल्य या ठिकाणी वाढीस लागत असते. कसे तर बघा, उदाहरणार्थ झाडाच्या आत्मवृत्त हा आपण घटक शिकवत आहोत किंवा झाडाची जी काही आत्मकथा आहे, झाड आपल्याशी बोलत आहे आणि तो जर अभिनय त्या ठिकाणी विद्यार्थ्याला करायला लावला की तू एक झाड आहे म्हणून तुझे विचार मांड, तर तो विद्यार्थी काय करतो, पूर्णपणे त्या भूमिकेमध्ये सामावून जातो आणि तो एक स्वतःला काय समजू लागतो थोड्या वेळापुरता, तर मी झाड आहे. मग झाडाचे त्या ठिकाणी कोणकोणते वैशिष्ट्य आहे ते त्याच्या लक्षात येतं. झाड तोडल्यामुळे कोणत्या नुकसान त्या ठिकाणी होत आहे, मग झाडांचे महत्त्व कसे येतं, असे एक प्रकार त्या ठिकाणी तो विद्यार्थी आपल्यासमोर मांडू शकतो. म्हणजे त्या प्रत्येक भूमिकेमध्ये गेल्यानंतर विद्यार्थी जास्तीत जास्त त्याचं महत्त्व समजत असतो. म्हणून ही पद्धत देखील त्या ठिकाणी जास्तीची प्रभावी आहे. कोणताही घटक शिकवताना आपण जर भूमिका अभिनय सुरुवातीला घेतला, म्हणजे तसा टॉपिक पाहिजे, तसा जर पाठ असेल तर त्याद्वारे तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता आणि ते प्रभावी देखील ठरू शकते. पुढे आहे सहयोगी अध्यापन पद्धती. सहयोगी म्हणजे काय, तर दोघांचं किंवा तिघांचं या ठिकाणी ग्रुप करणे. एक आपण पार्टनर त्याला म्हणतो की दोघांचं त्या ठिकाणी ग्रुप करून त्यांना शिकवणे. सर्वांना यास एका स्तरावरून आणून
अध्ययनाची संधी दिली जाते. सर्वांना या ठिकाणी एका स्तरावर म्हणजे एकच त्या ठिकाणी मग तो विद्यार्थी अभ्यासक्षमतेमध्ये जर थोडासा मागे असेल तरी ते दोन्ही विद्यार्थी एक समान विचाराचे त्या ठिकाणी ठरवून त्यांना अध्यापन करण्याची प्रक्रिया आपण करत असतो. मग या पद्धतीमध्ये काय तर समूहामध्ये संख्या कमी असल्याने देवाणघेवाण चांगल्या पद्धतीने होत असते आणि दोन्ही विद्यार्थी एकमेकांना त्या ठिकाणी समजून घेतात किंवा आपण सांगितलेले विचार जो आहे ते एखाद्याला कळाले किंवा एखाद्याला ते विचार कळाले नाही तर तो त्याच्यानुसार त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये दोघांचं त्या ठिकाणी आकलन जे काही आहे तर ते समान पातळीवर होत असते. आपले मत मांडणे व इतरांचे मत ऐकून घेतले जाते. इतरांबद्दल शिकण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते सहयोगी अध्यापन पद्धतीमध्ये. पुढचं आहे 9 कृतीयुक्त अध्यापन पद्धती. कृती म्हणजेच काय तर एखादी कृती त्या ठिकाणी तुम्हाला करायला लावणे. सूचनात्मक आवडीने अध्ययन समूहाचे महत्त्व आणि सामाजिक स्वरूपाचे वातावरण. या ठिकाणी वेगवेगळे पॉईंट आहेत. सूचनात्मक या ठिकाणी ही क्रिया असते, यामध्ये वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात, त्यानुसार ती कृती केली जाते. त्याचप्रकारे या आवडीचा विषय असल्याकारणाने विद्यार्थी तिला जास्तीत जास्त मनापासून ती क्रिया करण्यास त्या ठिकाणी प्रवृत्त होतात. उदाहरणार्थ एखादा चार्ट बनवायचा आहे, ती कृती आपण त्यांना दिली तर ते विद्यार्थी स्वतः कृती काहीतरी करायची आहे, स्वतःचा काहीतरी त्या ठिकाणी रोल आहे म्हणून ते अधिक आवडीने त्या ठिकाणी ती कृती करतात. त्याचप्रकारे जर ग्रुप असेल तर त्यांना समूहाचे महत्त्व देखील त्या ठिकाणी समजते. प्रत्येकजण वेगवेगळी चार्ट, एक ज्याची हँडरायटिंग चांगली तो म्हणतो मी चार्ट लिहितो, दुसरा म्हणतो मी तुला माहिती सांगतो. किंवा एखादा प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्ट करण्यासाठी विविध साहित्य गोळा करणे, ते साहित्य जोडणे, प्रत्येकाचे कौशल्य त्या ठिकाणी ते व्यवस्थित जोडतात आणि ते कार्य करतात आणि यामधून त्यांना आनंद देखील भेटत असतो. म्हणून कृतीयुक्त अध्यापन पद्धती जास्तीत जास्त महत्त्वाची त्या ठिकाणी आता ठरत चाललेली आहे. सामाजिक स्वरूपाचे वातावरण आणि सगळे एकत्र आल्याकारणाने त्यांच्यामध्ये एक सामाजिक स्वरूपाचे वातावरण येत असतात. सगळं भेदभाव ते विसरून किंवा अंतर्गत जे काही त्यांचं चर्चा असेल तर ती विसरून ते या कार्यासाठी या विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी एकत्र येतात आणि यामधून त्यांचं अध्ययन देखील प्रत्यक्ष स्वरूपात होत असतं. त्याचप्रकारे प्रत्यक्ष अनुभव हा विद्यार्थी केंद्रित ही पद्धत असल्याकारणाने अनुभव जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत असतो. तर या प्रकारे कृतीयुक्त अध्यापन पद्धती ही देखील खूप प्रभावी ठरत असते. पुढचं आहे अवगामी अध्यापन पद्धती आणि ही शेवटची त्या ठिकाणी पद्धती आहे. अवगामी अध्यापन पद्धती नियमाकडून उदाहरणाकडे. आपण पहिली बघितली होती, कोणती होती ती तर उद्गामी. उद्गामी म्हणजे काय तर उदाहरणाकडून नियमाकडे, उदाहरणाकडून नियमाकडे. आणि या ठिकाणी अवगामी म्हणजे काय तर नियमाकडून उदाहरणाकडे. या ठिकाणी लक्षात घ्यायचे उद्गामी आणि अवगामी याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. अवगामी तर यामध्ये उद्गामी म्हणजे काय तर उदाहरणाकडून नियमाकडे, या ठिकाणी उद शब्द दिलेला आहे. आणि अवगामी म्हणजे अवगामी म्हणजेच काय तर म्हणजे या ठिकाणी तुम्ही अगोदर घेऊ शकता त्याचा अर्थ, आणि अवगामी म्हणजेच काय तर अगोदर नियम आणि नंतर उदाहरण. तर हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहे, यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग अवगामी नेमकं काय आहे ते आपण बघूया. नियम समोर असल्याने अध्यापन पद्धतीसाठी अध्यापन पद्धतीची दिशा निश्चित होते व वेळ वाचतो. नियम कळाल्यामुळे नियम ही देखील पद्धत व्याकरणमध्ये अधिकाधिक वापरली जाते. नियम कळाल्याने आपण त्या ठिकाणी पुढील जे काही उदाहरण आहे त्या दिशेने आपण कार्य करत असतो, यामुळे वेळ वाचतो. याच्याच अपोजिट असेल किंवा विरुद्धामध्ये जर उदाहरणाकडून नियमाकडे जातो तर उदाहरणामध्ये आपला जास्त वेळ खर्च होत असतो, त्यानंतर आपण नियम शिकतो, परंतु यामध्ये नियम अगोदर आहे आणि उदाहरण नंतर आहे. व्याकरणात अधिक महत्त्व दिलं जातं, यापूर्वी देखील सांगितलं होतं. आपल्या उदाहरणाचे उपयोजन करण्यासाठी संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद व जिज्ञासा निर्माण होते. शिक्षक एखादा नियम त्या ठिकाणी वर्गामध्ये सांगतात आणि त्या नियमानुसार विद्यार्थी आपले जे काही विचार आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतात किंवा स्वतःचे उदाहरणं त्या ठिकाणी देतात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि माझं उत्तर बरोबर आहे याचा आनंद ते विद्यार्थ्याला येतो आणि अजून काहीतरी नवीन नवीन उदाहरणं शोधण्याची जिज्ञासा त्याच्यामध्ये निर्माण होत असते. पुढचा आहे ज्ञानाच्या नियमाच्या दृढीकरणासाठी पद्धती महत्त्वाची आहे. आणि ज्ञानाचे जे काही नियम आहे त्याची दृढीकरण म्हणजे काय तर जास्त वेळ त्या ठिकाणी लक्षात राहण्यासाठी किंवा कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी ही पद्धत महत्त्वाची आहे. अगोदर नियम आणि नंतर उदाहरण. तर अशा पद्धतीने आपण या 10 अध्यापन पद्धती या ठिकाणी बघितलेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवत चला. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून इतर जे काही CTT परीक्षेची किंवा TT परीक्षेची तयारी करत आहे त्यांना देखील याची नक्कीच मदत होईल. त्याचप्रकारे जो प्रश्न दिलेला आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी तुमच्यासमोर
स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला की ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे. कमेंटद्वारे मागील जे काही व्हिडिओ आपण नोट्सचे केले त्याचा चांगला प्रतिसाद तुमचा भेटला, चांगल्या कमेंट त्या ठिकाणी आलेल्या त्या कमेंट वाचल्याने किंवा त्या काही कमेंट आल्याने मला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळते आणि पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन नवीन टॉपिक घेऊन तुमच्यासमोर नवीन व्हिडिओ नक्कीच येईल. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.